चला काल आपण एक्झाम्पल नंबर 416 नंबर पर्यंत गेलो होतो आणि जे एक्झाम्पल होते ते पूर्ण इम्प्लिसिट मधले पार्ट ऑफ होता. सगळं मिक्स व्हेरिएशनल एक्झाम्पल होते. सगळ्या टाईपचे फंक्शन्स होते. त्या सगळ्या टाईपच्या फंक्शन्स मध्ये आपण काय करत होतो, व्हेरिएशन करत होतो. नाव आता जे काही पुढचे एक्झाम्पल घेतोय, नियरली 25 to 30 examples which have to prove that. ओके, ते कोणासाठी असणार आहे, प्रूव्ह करण्यासाठी असणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा की ह्या एक्झाम्पल पैकी जवळपास 70% एक्झाम्पल असे आहेत की जे परीक्षेला विचारले गेलेत. ओके, 70% एक्झाम्पल्स. मग आपण जर विचार केला तर यांच्यातले जे एक्झाम्पल आपल्याला परत परत 2-3 वेळा व्हेरिएशन कसं घेतलं गेलं आपण ते बघायचं फक्त. पण त्याचबरोबर एक लक्षात असू द्या की आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार त्या एक्झाम्पल मध्ये काहीतरी रिलेशन असेल की आपल्याला पर्टिक्युलर काहीतरी व्हॅल्यू प्रूव्ह करायला लावली. म्हणजे आपल्याला रिड्यूस करताना फक्त डेरिव्हेटिव्ह काढून ठेवून द्यायचा नाही, तर तिथपर्यंत आणायचा आहे ज्यांनी जो प्रूव्ह करायला लावलाय तो. बरोबर. आणि इव्हन दॅट आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे ह्या इम्प्लिसिट झाला की नंतर पॅरामेट्रिक पॅरामेट्रिक नंतर हायर ऑर्डर. पण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये मला जे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहेत ना, त्या प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलर काहीतरी रिलेशन जो डीवाय बाय डीएक्स काढलाय त्याचा परत डेरिव्हेटिव्ह तिथे काढायचा आहे. पण तिथपर्यंतच्या स्टेप आपल्या इथपर्यंत म्हणजे आपण ज्या काढतोय ना तिथपर्यंत फिक्स राहणार. पण तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करून हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं. म्हणजे काय, हा जो आपण पार्ट घेतोय किंवा जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय तेच रिलेशन आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे आणि कंटिन्यू ठेवून ते पुढे प्रूव्ह करायचं आहे. लक्षात, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की यांच्यात जे एक्झाम्पल आपण घेणार आहोत ते एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचे असतील. ओके ना, त्याच्यातलं म्हणजे थोडासा क्वेश्चन वेगळाच ठेवा. हा क्वेश्चन जरा वेगळाच असल्यानंतर आपण फक्त एक क्वेश्चन घ्या आणि त्याच्यामध्ये सब क्वेश्चन जरी घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एवढंच की नंबरिंग जी असेल ती नंबरिंग व्यवस्थित ठेवा फक्त. आलं लक्षात. ओके, आपला नंबर काय होता, 417. 416 झालेत वाटतं ना. ओके, 416 असंच आहे. ओके, एक्झाम्पल बघा काय, इफ x रेस टू m इंटू y रेस टू n, क्वेश्चन बघा, x रेस टू m इंटू y रेस टू m इज इक्वल्स टू x प्लस y रेस टू m प्लस n रेस टू m plus m, and show that dy by dx is equals to y upon x. dy by dx is equals to y upon x. ओके, याच्यात रिलेशन व्यवस्थित बघा. आणि एक परत एकदा महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो m आणि n जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. m आणि n जे काय कॉन्स्टंट आहेत आणि m आणि n कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला m आणि n च्या जागी नंबर्स पण असू शकतात. पुढचे काही एक्झाम्पल असे आहेत की जे फक्त ह्याच फॉर्मॅट मध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह तोच प्रूव्ह करायचा आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन एक्सच काढायचं. पण इथे नंबर्स काही असू शकतात. इथे 3, 5 म्हणजे फॉर एक्झाम्पल असं काहीतरी घेतलं, x रेस टू 3 y रेस टू 5 इक्वल टू x प्लस y रेस टू 8. बरोबर ना, m प्लस n नाही इथे. m किती आहे 3, n किती आहे 5, m प्लस n इज 8. किंवा मग आपण घेतलं x रेस टू 21 y रेस टू 10 असं काहीतरी घेतलं तर इक्वल टू असं काहीतरी येईल x प्लस वाय रेस टू 31. बरोबर. मग प्रूव्ह परत आपल्याला यांचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, y अपॉन x येणार आहे. बरोबर ना. म्हणजे काय, m आणि यांच्या जागी फक्त तुम्हाला नंबर्स पण असू शकतात. ओके, डेरिव्हेटिव्ह काढताना सेम प्रोसेस जी आपण याला अप्लाय करणार. ओके, यांच्यासाठी सुद्धा. मग बघा आता आपल्याला जे दिलंय ते आपण मेन्शन करून घेऊ. काय दिलंय, सिन्स x रेस टू m इंटू y रेस टू n इज इक्वल्स टू x प्लस y रेस टू m प्लस n, जे दिलंय त्याला मेन्शन केलंय. ओके, नाव एक लक्षात घ्या की x प्लस वाय रेस टू पॉवरला कॉन्स्टंट जरी असला पण इथे दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. सिस्टीम लक्षात ठेवा, इथे व्हेरिएबल म्हणजे आपण म्हणतो ना की फंक्शन रेस टू फंक्शन असलं तर आपण लॉग अप्लाय करतो, किंवा कोशंट असला तर लॉग अप्लाय करतो, किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर ऑफ फंक्शन असते त्यावेळेला लॉग अप्लाय करतो. पण इथे रॅडिकल्स पण म्हणजे पॉवर पण आहे, पॉवर पण असल्यामुळे मी काय करतो, दोघं बाजूंना लॉग अप्लाय करतो. इथे ही सिस्टीम आहे. तरी फंक्शन रेस टू फंक्शन जरी दिसत नसलं तरी मी काय अप्लाय करणार आहे, लॉग अप्लाय करणार आहे दोघं बाजूंना. काय अप्लाय करणार आहे मी इथे, लॉग. जस्ट टेक लॉग ऑन बोथ साइड. लॉग अप्लाय केला, लॉग ऑफ x रेस टू m इंटू y रेस टू n इज इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस y रेस टू m प्लस n. बर, काय होईल मग पुढे, जस्ट फर्स्ट ऑफ ऑल लॉग ऑफ a इंटू b, दॅट्स वन इज अ लॉग a प्लस लॉग b. म्हणजेच काय, लॉग ऑफ
x raised to m plus log of y raised to n is equals to m plus n into log of x plus y. कळतं इथपर्यंत काय घेतलं. बरं इथे सुद्धा आपल्याला एक्सपोनेंटला वापरावं लागेल. म्हणजे जो यम आणि एन आहे ते काय होऊन जातील, मल्टिप्लाय होऊन जातील. बरोबर. मग यम मल्टिप्लाय केला यम इंटू लॉग एक्स प्लस एन इंटू लॉग वाय इज इक्वल्स टू यम प्लस एन, हा कॉन्स्टंट आहे, इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. कळतं इथपर्यंत. ओके. मग पुढे जस्ट टेक अ डिफरन्शिएट. सेपरेट होऊन गेले डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. इम्प्लिसिट फंक्शन आहे कारण एक्स वायच्या टर्म मिक्स येतात. ओके. यम कॉन्स्टंट लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. ओके. प्लस एन कॉन्स्टंट लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इंटू dy by dx equals to m plus n as it is log of f of x 1 upon x plus y 1 plus dy by dx. म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता आपलं जे टार्गेट आहे तेच काय, dy by dx LHS ला आणायचा, सेपरेट करायचा. मग ही जी टर्म आहे ही टर्म आता काय करणार, आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या दोघही टर्म्सला. म्हणजे काय येईल, m अपॉन x प्लस n अपॉन y इंटू dy by dx इज इक्वल्स टू m प्लस n अपॉन x प्लस y प्लस इंटू 1 ऍज इट इज. परत हे टर्मने याला मल्टिप्लाय केलं काय येईल, m प्लस n अपॉन x प्लस y इंटू dy by dx. काय करायचं पुढे, dy by dx टर्म इकडे उद्या आणि ही टर्म इकडे जाऊ दिले. बरोबर. मग काय n अपॉन y इंटू dy by dx मायनस तिकडची टर्म इकडे आली dy by dx काय m प्लस n अपॉन x प्लस y. ओके. इंटू dy by dx. ओके. नंतर m प्लस n अपॉन x प्लस y, ही एक m अपॉन s तिकडे आली मायनस m अपॉन एक्स आहे ना तिथे m अपॉन एक्स. ओके. मग पुढे याच्या दोघांमधलं कॉमन dy by dx n अपॉन y मायनस m प्लस n अपॉन x प्लस y इंटू इक्वल्स टू जस्ट इफ यू क्रॉस मल्टिप्लाय केल्याशिवाय पर्याय पण नाही. करता येईल का क्रॉस मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आणि मग नंतर सॉल्व्ह करू काय आहे बघू आपण. ओके. क्रॉस मल्टिप्लाय केला काय एक्स इंटू m प्लस n. ओके. मायनस m इंटू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय. ओके. नंतर ही टर्म तिकडे जाताना डिवाइड करेल, पण इकडे अगोदर क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, मग नंतर आपण त्याला कॅन्सलेशन झालं की आपण काय इझिली कन्वर्ट करू शकतो असं. ओके. क्रॉस मल्टिप्लाय इथे पण करून घ्या. चला सांगा, n इंटू एक्स प्लस वाय. ओके. m प्लस n इंटू मायनस y इंटू डिवायडेड बाय y इंटू एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. ही टर्म ऍज इट इज ठेवा. ओके. काय मग मध्ये मल्टिप्लाय करून आपण मध्ये पण मल्टिप्लाय करू काय येईल, मग mx प्लस nx मायनस mx y डिवायडेड बाय x इंटू. बरोबर. ओके. हा इकडचा x प्लस वाय आणि हा इकडचा x प्लस वाय काय जाईल कारण डिनॉमिनेटर आहे दोघांचे, तिकडे जाताना तो असा पण मल्टिप्लाय झाला की कॅन्सल होऊन जाईल. बरं. इथे काय कॅन्सल येईल, mx कॅन्सल झाला. बरोबर. आता हा nx आणि ny आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या काय येईल बघा, nx प्लस ny मायनस my मायनस ny डिवायडेड बाय y इंटू dy बाय dx. ओके. इकडच्या उरलेल्या टर्म nx मायनस my x. ओके. दॅट्स डिवायडेड बाय x. मग बघा आता हा काय कॅन्सल होत आहे, ny कॅन्सल झाला, मग nx मायनस my अपॉन
वाय इंटू dy बाय dx इक्वल्स टू एन एक्स मायनस एम वाय अपॉन दोघं बाजूंचे न्यूमरेटर सारखे दिसतात. That's 1 upon y into dy by dx is equals to 1 upon x. हा y तिकडे जाताना मल्टिप्लाय म्हणजे therefore dy by dx is equals to y upon x. Is it my derivative? बघा व्यवस्थित पद्धतशीरपणे बघा. यम आणि एन मध्ये असेल कॉन्स्टंट आहे, लॉग अप्लाय करून मग नंतर आपली जी प्रोसेस आहे तीच फॉलो केली. याच्यात चेंज मी काहीच केलेलं नाही. आणि पण माझा dy बाय dx काय आला? y अपॉन x आला. दॅट्स वन इज अ हेन्स प्रूफ. हेन्स शो होता का? हेन्स शो. लक्षात कळतंय का? ओके, कळतंय का सर्वांना काय करतोय? व्यवस्थित लक्षात घ्या की आपण सॉल्व्ह कसं करतोय, त्याच्या स्टेप कशा आहेत, सॉल्व्ह करण्याची मेथड काय आहे. ओके, नाव व्यवस्थित बघा. आपल्याला देताना त्यांनी एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन दिलेला होता. मी काय केलं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की डीवाय बाय डीएक्स काय तो वाय अपॉन एक्स येतो. मी काय केलं, दोघं बाजूंना लॉग अप्लाय केला. लॉग अप्लाय केल्यामुळे एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एम लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन. नंतर लॉग ऑफ ए इंटू बी जस्ट लॉग ए प्लस लॉग बी. ए काय होता एक्स रेस टू एम, बी काय होता वाय रेस टू एन. ओके, नाव मग हा इथे लॉग ऑफ एक्स रेस टू एम प्लस एन बरोबर, म्हणजे ए रेस टू एन होता. हा एन काय झाला एक्सपोनंट लॉनुसार मल्टिप्लाय, मग लॉग एक्स प्लस वाय उरला त्याच्यात. ओके, मग परत याच्यामध्ये एक्सपोनंट लॉ येतोय. लॉग ए रेस टू एम, एम मल्टिप्लाय झाला, एन सुद्धा इथे काय झाला मल्टिप्लाय, लॉग ऑफ एम इंटू लॉग एक्स प्लस एन इंटू लॉग वाय. इथे तीच टर्म ऍज इट इज ठेवली, डिफरन्शिएट केलेला फक्त. एम कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. एन कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवला, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डीवाय बाय डीएक्स, कारण वाय हे एक्सचं फंक्शन आहे. ओके, एम प्लस एन कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवलं, लॉग ऑफ एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू ओके एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. ओके, नाव देताना फक्त एम अपॉन एक्स एन अपॉन वाय इंटू डीवाय बाय डीएक्स प्लस एम प्लस हा एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय या दोघं टर्म्सला काय केलं मल्टिप्लाय, 1 इंटू दिस टर्म इज ऍज इट इज. ओके, एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय इंटू डीवाय बाय डीएक्स. ही एक टर्म डीवाय बाय डीएक्स होती ती इकडच्या बाजूला आणली, जशीच्या तशी आणल्यानंतर प्लस होती इथे, इकडे येताना मायनस झाली आणि ही टर्म ऍज इट इज होती. नंतर ही टर्म ऍज इट इज ठेवली आणि एम अपॉन एक्स तिकडच्या बाजूला नेला, मायनस मध्ये झाला. मग काय केलं मी, इथलं डीवाय बाय डीएक्स काय केला कॉमन काढला. ओके, डीवाय बाय डीएक्स कॉमन काढल्यानंतर मला एन अपॉन वाय आणि एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय उरला. ओके, आणि इथे मी काय केलं क्रॉस मध्ये एक्स इंटू एम प्लस एन एम इंटू एक्स प्लस वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. ओके, मग मी न्यूमरेटर मधला याचा पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, एन इंटू एक्स प्लस वाय मायनस एम प्लस एन इंटू वाय अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. मी जर बघितलं व्यवस्थित तर दोघं बाजूला एक्स प्लस वाय सेम होता डिनॉमिनेटरला, तो कॅन्सल करून टाकला. नंतर इकडच्या मध्ये हा एक्स आतमध्ये मल्टिप्लाय केला, एक्स एम एम एक्स आणि एन एक्स ब्रॅकेटमध्ये मायनस साईन नंतर आतमध्ये गेली, मायनस एम एक्स मायनस एम वाय. ओके, मग त्याच्यामध्ये हा सुद्धा कॅन्सल झाला, मायनस एम एक्स प्लस एम एक्स काय झाला कॅन्सल झाला. नंतर इथे एन आतमध्ये मल्टिप्लाय करून दिला, एन मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं एन एक्स प्लस एन वाय मायनस हा वाय मध्ये मल्टिप्लाय केला एम वाय मायनस एन वाय. मग दोघं काय झाले प्लस मायनस एन वाय कॅन्सल झाले, उरला फक्त एन एक्स मायनस एम वाय अपॉन वाय. ओके, डीवाय बाय डीएक्स एन एक्स मायनस एम वाय अपॉन एक्स उरलेल्या व्हॅल्यू दिल्या. मग आता व्यवस्थित बघितलं तर हा कॅन्सल झाल्यानंतर बघा न्यूमरेटर मध्ये मला दोघंही न्यूमरेटर माझे काय दिसत होते सेम दिसत होते. मग उरला काय 1 अपॉन वाय इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स. दस वाय तिकडे जाताना मल्टिप्लाय झाला वाय अपॉन एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आला माझा वाय अपॉन एक्स आला. कळतंय, समजतंय काय डेरिव्हेटिव्ह कसा आला. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, काढलाय का. ओके, नाव आणि महत्वाची गोष्ट अशी पूर्ण की याच्या रिलेटेड मी जे नंबर्सचे एक्झाम्पल दे ते नंबरचे एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून दाखवायचे, सेम एक्झाम्पल आहे, फक्त इथे चेंज एवढाच असेल की एन आणि एनच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. हे मी इन जनरल एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. कसं इन जनरल, मग एम आणि एनच्या व्हॅल्यू दिल्या असतील तर त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. काय सांगतोय, एम आणि एनच्या व्हॅल्यू दिलेल्या असल्यास
तरी त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. परत एकदा सांगतोय ते लक्षात. आणि हे एक्झाम्पल परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारलं गेलंय, नंबर्स देऊन सुद्धा आणि एम प्लस एनच्या फॉर्म मध्ये सुद्धा. ओके नाव 25. ठीक आहे चला. नंबर दिलेले असतील तर उलट आपल्याला त्याच्यापेक्षा सोपं होऊन जातं. नंबर दिलेले असतील तर नंबरच्या फॉर्म मध्ये जर असेल तर आपल्याला परत डीवाय बाय डीएक्स काढावा लागतो. त्यांनी असं काहीतरी म्हटलेलं असेल, फाईन डीवाय बाय डीएक्स म्हटलेलं असेल, किंवा फॉर्मॅट आपल्याला काहीतरी असं दिलेलं असेल. क्वेश्चन नंबर ओके, फाइंड dy by dx. That's 17 ना. Okay, 17. Find dy by dx if x raised to 5 into y raised to 7 okay equals to, तोच आहे एक्झाम्पल, x plus y raised to 12. Okay, x raised to 5 into y raised to 7 is equals to x plus y raised to 12. Is it just our back exam, म्हणजे आपलं मागचं एक्झाम्पल होतं काय? ओके, तर प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच आहे, फक्त यम काय इथे एन काय, एम प्लस एन काय येतोय 12 होतो, म्हणजे ऑब्व्हियसली येणार आहे. पण डीवाय बाय डीएक्स काय असेल, वाय अपॉन एक्स, दॅट्स व्हाट इज फिक्स. पण आता फक्त आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला लागलं, फाइंड आउट करावं लागेल. मग जी प्रोसेस आपण त्याच्यासाठी फाइंड आउट केली होती तेच आपण मेन्शन करू. लेट काय होतं, एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय रेस टू 12. काय करतो आपण मग, जस्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेक लॉग ऑन बोथ साइड. ओके, लॉग अप्लाय केल्यानंतर बघा, लॉग ऑफ x raised to 5 y raised to 7 is equals to log of x plus y raised to 12. Okay, now then using an product rule of logarithm, that's log of x raised to 5 plus log of y raised to 7 equals to 12 into log of x plus y. Okay, now मग आपण परत एक्सपोनेंट लावायची दोघांमध्ये, 5 into log x plus 7 into log of y is equals to 12 into log of x plus y. Again differentiate इथं. ओके, डिफरन्शिएट केल्यानंतर बघा काय मिळतं. नाव देन 5x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, आणि हा 5 upon x, 7 upon y into dy by dx. Okay, equals to 12 upon log of x plus y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus y in bracket 1 plus dy by dx. आता 12 upon x plus y हा 1 ला आणि dy by dx ला काय होईल, मल्टिप्लाय. मग 5 upon x plus 7 upon y into dy by dx equals to 12 upon x plus y plus 12 upon into dy by dx. मग हा 12 upon x plus y into dy by dx तिकडे येऊ द्या आणि 5 upon x तिकडे जाऊ द्या. मग बघा काय मिळतंय, 7 upon y minus 12 upon x plus y in a bracket dy by dx. दोघांमध्ये कॉमन निघेल ना dy by dx. ओके, नंतर हा तिकडे गेला, म्हणजे काय 12 upon x plus y minus 5 upon x. मग आपली प्रोसेस क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतं, इथे 7 in bracket x plus y minus 12 into y. Okay, just 12y divided by 12 into just y into x plus y into dy by dx equals to, इथे पण 12x 5 in bracket x plus y divided by x into परत एकदा x plus y काय झाला, कॅन्सल झाला. ओके, हा 7 आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या, म्हणजे काय 12y. Okay, then divided by y into dy by dx equals to 12x minus 5x minus 5y divided by x. Okay, just 7 minus 12 5y upon y into dy by dx equals to 7x minus 5y upon x.
Okay, thus numerator will be same, get cancelled. Then 1 upon y into dy by dx equals to 1 upon x. हा y तिकडे जाताना मल्टिप्लाय म्हणजे dy by dx काय आला y upon x. इफ ह्या एक्झाम्पलला व्यवस्थित मार्क करून ठेवा, कारण हे सुद्धा एक्झाम्पल हे 3 मार्काचं एक्झाम्पल येतं, पण जर हेच एक्झाम्पल हायर ऑर्डर मध्ये विचारलं गेलं तर 4 मार्काचं एक्झाम्पल येतं. शो दॅटचं एक्झाम्पल येतं. ओके, बऱ्याच वेळेला हे एक्झाम्पल विचारलं गेलंय, परत एकदा सांगतोय. ओके, नाव इफ ax square plus 2hxy plus by square equal to 0. घेतलं होतं का एक्झाम्पल? घ्यायला आपण, पण आता थोडीशी ऍडजस्टमेंट आहे याच्यामध्ये म्हणून सांगतोय. ओके, देन शो दॅट dy by dx is equals to y upon x. dy by dx is equals to y upon x. ओके, अजून एक हायर ऑर्डर मध्ये आलं ना तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर जो येतो तो 0 दाखवायला होता. प्रत्येक ज्या ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वाय अपॉन एक्स येतो त्याचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मला 0 दाखवता येतो. बऱ्याचशा एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला तेच करायचं आहे की जर डी वाय बाय डी एक्स वाय अपॉन एक्स असेल तर त्याचा हायर ऑर्डर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येतो तो माझा 0 दाखवायला होता, शो करायला होतात. हे एक्झाम्पल 3 मार्काला विचारलं गेलंय बऱ्याच वेळेला, आणि 4 मार्काला आला तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये येतात, म्हणजे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. जो डेरिव्हेटिव्ह असतो त्याचा परत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असतो. म्हणून लक्षात ठेवा की हे एक्झाम्पल खूप महत्वाचं असते. ओके, नाव जे दिलंय त्याला मेन्शन करू आपण. सिन्स ओके काय ax square plus 2hxy plus by square equal to 0. चला मग आपण सिम्पली डेरिव्हेटिव्ह, जस्ट रेग्युलर डेरिव्हेटिव्ह, पण याला इक्वेशन फर्स्ट वगैरे नाव देऊन देऊ आपण. काहीतरी नाव दिलेलं असेल की आपल्याला ते पुढे कामात येणार आहे. ओके, नाव बघा आता, डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. चला डेरिव्हेटिव्ह सांगा मग याचा. जस्ट 2ax, ए कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, देन 2h कॉमन, x इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग u इंटू v ने करावं लागेल. x इंटू वाय प्रॉडक्ट आहे, बरोबर आहे. x ॲज इट इज इंटू dy बाय dx प्लस y इंटू 1. ओके, प्लस 2by इंटू इक्वल्स टू 0. ओके, चला मग आता पुढे आतमध्ये मल्टिप्लाय करून दिला, मग काय 2ax प्लस 2hx इंटू dy बाय dx प्लस 2hy प्लस 2by इंटू इक्वल्स टू 0. चला मग dy बाय dx टर्म बाजूला काढा आणि उरलेल्या टर्म बाजूला काढा. 2ax प्लस 2hy प्लस 2hx प्लस इंटू dy बाय dx इक्वल टू 0. ओके, काय करायचं लक्षात घ्या, मला इक्वेशन फर्स्ट परत एकदा यूज करायचं आहे. नुसता एवढाच डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, मला शिव करायचा आहे y अपॉन x. मला परत हे इक्वेशन स्प्लिट करायचं आहे बाय युजिंग फॅक्टरायझेशन, परत स्प्लिट करायचं आहे. ओके, मग आपण जे आता याला तिकडे जाऊ द्या, मायनस मध्ये जाईल आणि हा तिकडे जाताना डिवाइड, म्हणजेच काय होईल 2hx प्लस 2by इंटू dy बाय dx इक्वल्स टू 2 कॉमन काढून घेऊ का. ओके, इथल्या दोघांमधला पण 2 कॉमन निघून जाईल. मायनस 2 इन ब्रॅकेट ax प्लस hy. ओके, दोघं बाजूंचा 2 काय जातोय कॅन्सल, म्हणजेच काय hx प्लस by इंटू dy बाय dx मायनस, याला तिकडे डिवाइड करून दिलं तर चालेल आपल्याला. नाव मायनस इन ब्रॅकेट ax प्लस hy अपॉन hx प्लस by. ओके, नाव याला काहीतरी नाव देऊन देतो बाय इक्वेशन फर्स्ट. ओके, इथपर्यंत झालाय, पण मला याची व्हॅल्यू काहीतरी मिळणार आहे, याची व्हॅल्यू मला काहीतरी मिळणार आहे, ती मिळवायची. आता बाय फर्स्ट प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ऍडजस्टमेंट वेगवेगळी बरं का. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये दोघं बाजून आपण लॉग अप्लाय करत होतो, बरोबर. इथे आपण काय करतोय त्या इक्वेशनला घेऊनच सॉल्व्ह करतोय आणि मग dy बाय dx मध्ये त्याची व्हॅल्यू रिप्लेस करतोय. आता ती व्हॅल्यू बघा, कारण मला y अपॉन एक्स काढायचं आहे, याच्यामधनं y अपॉन एक्स काय करायचं आहे काढायचं आहे. मग बघा आता इक्वेशन फर्स्ट काय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. दिस आय वॉन्ट टू फाइंड y अपॉन एक्स. y अपॉन एक्स काढायचं म्हणजे मला याला स्प्लिट करावं लागेल, बरोबर. मी काय करतो या 2hxy ला 2 पार्ट मध्ये स्प्लिट करतो
नाव ax² प्लस 2 चा आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं ना, hxy प्लस hxy प्लस by² इक्वल टू 0. बर, मला x कॉमन काढायचा. पहिल्या दोन टर्म मधून x कॉमन निघेल, दुसऱ्या दोन टर्म मधून y कॉमन निघेल. पहिल्या दोन टर्म मध्ये कॉमन कोण दिसतं? x. दुसऱ्या दोन टर्म मध्ये y. मग कॉमन काढून घ्या. मग x कॉमन काढला तर ax प्लस hy, बरोबर. ओके, प्लस या दोघे टर्म्स मधून y कॉमन निघाला, hx प्लस इक्वल्स टू 0. ओके, ही टर्म तिकडे जाऊ द्या, ही टर्म तिकडे जाऊ द्या. काय मिळतं बघा, मग ही टर्म तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल ना. मग काय, y इन ब्रॅकेट hx प्लस by, ओके, इक्वल टू मायनस x इन ब्रॅकेट ax प्लस hy. बरेच जण ही ऍडजस्टमेंट विसरून जातात हा, कारण एक्झाम्पल नुसार त्याची ऍडजस्टमेंट करतोय. ओके, बरेच जण इथपर्यंत येतात पण इथून पुढे काय करायचं तेच कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा की ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. ओके, विसरायचं नाही की काय केलं याच्यामध्ये असं. ओके, नाव, कारण हे 4 मार्काचं एक्झाम्पल खूप सोपं एक्झाम्पल आहे. जर 3 मार्काला तर इथपर्यंत विचारतील y अपॉन x काढायला, 4 मार्काला तर हायर ऑर्डर विचारतील. ओके, एक काम करा, हा x जो आहे तो इकडे येऊ आणि हा टर्म ऍज इट इज तिकडे जाऊ. म्हणजेच काय, y अपॉन x ही डिवाइड, एक्स होता ना, एक्स मल्टिप्लाय होता, इकडे त्यांना काय झाला, डिवाइड. ही इकडे प्रॉडक्ट मधली ब्रॅकेट मध्ये टर्म तिकडे जाताना डिवाइड होणार, म्हणजे मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by. जर इक्वेशन सेकंड व्यवस्थित बघितलं तर जी LHS आहे ती व्यवस्थित बघा, मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by. हीच व्हॅल्यू आहे का? मग y अपॉन x जर मी याच्यामध्ये पुट केला चालेल. ओके, आपला डेरिव्हेटिव्ह तिथे काहीतरी, म्हणजे हा पण मायनस मध्ये तो पण मायनस मध्ये, y अपॉन x आलाच पाहिजे. म्हणजे देअरफॉर बाय इक्वेशन सेकंड dy बाय dx इक्वल्स टू प्लस, एवढं जरी मेन्शन केलं ते खूप झालं. इफ y is equals to 1 plus x into e raised to y, so that dy by dx is equals to e raised to y upon 1 minus e raised to y, sorry 2 minus y. एकदम सोपं एक्झाम्पल आहे, पण परत एकदा फंक्शनची ऍडजस्टमेंट करून आन्सर आणायचं आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह काहीतरी वेगळाच निघतो, पण फंक्शनची ऍडजस्टमेंट करून मला ती व्हॅल्यू मिळवायची असते. ओके, मग मी जे दिलेलं फंक्शन आहे ते बघा असते. लेट y is equals to 1 plus x into, याला इक्वेशन फर्स्ट नाव दिले कारण मला ते परत लागणार आहे. ओके, नाव मग डिफरन्शिएट केलं, देन dy बाय dx is equals to 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला, x as it is e raised to y चा डेरिव्हेटिव्ह x into, म्हणजे u into v ने करायचं ना, u into v ने सॉल्व्ह करावं लागेल. मग e raised to y into 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला, u into v ने सॉल्व्ह करायचं ना मला. फर्स्ट फंक्शन as it is e raised to y चा डेरिव्हेटिव्ह e raised to y into dy बाय dx प्लस e raised to y into 1. ओके, हा dy बाय dx टर्म इकडे होता, म्हणजे मला काय मिळत आहे, dy बाय dx मायनस x into e raised to y into dy बाय dx इज इक्वल्स टू, ओके, दोघांमध्ये कॉमन dy बाय dx इज इक्वल्स टू e raised to y. डिवाइड करून द्या, म्हणजेच काय, dy बाय dx इज इक्वल्स टू 1 मायनस x इंटू. ओके, नाव याला इक्वेशन सेकंड नाव देतो. आता मला बघा बरं, मला डिनॉमिनेटर काहीतरी वेगळाच पाहिजे, 2 मायनस y कसा मिळवायचा, हाऊ टू गेट इट नाव. मला एक काम करू शकतो, मी x इंटू e raised to y ची व्हॅल्यू काढू शकतो, x इंटू e raised to x ची व्हॅल्यू, कारण 1 पण ऍज इट इज मिळू शकेल, पण तिथे व्हॅल्यू बघा काय मिळते. मी काय करतो, बाय इक्वेशन फर्स्ट काय, y इज इक्वल्स टू 1 प्लस x इंटू e raised to y, 1 ला इकडे होतं, म्हणजेच काय, x इंटू e raised to y इज इक्वल्स टू y मायनस 1. एक काम करा, याच्यामध्ये x इंटू e raised to y ची व्हॅल्यू पुट करून द्या, y मायनस 1, कारण x नकोय ना मला त्याच्यात.
फायनल आन्सर मध्ये एक्स दिसतोय का? नाही. मग मला तिथे एक्स नकोय म्हणून फक्त वाय मध्ये व्हॅल्यू पुट करून दिली. मग बघा आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर बाय सेकंड dy by dx is equals to e raised to y upon that's 1 minus, okay, 1 minus in bracket y minus 1, okay, y minus 1, okay, e raised to y upon 1 minus y plus 1, 1 plus 1 e raised to y upon 2 minus y, that's dy by dx. Is it my derivative? कळतंय का सर्वांना हे? चला एक्झाम्पल नंबर 420 नंबरचा एक्झाम्पल. ओके, इफ sec of x plus y upon x minus y is equals to a square, then show that dy by d is equal to y upon x. dy by d is equal to y upon x. जरा व्यवस्थित बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सेक ऑफ थिटा इक्वल्स टू ए स्क्वेअर मिळतोय, बट याच्यामध्ये खूप सिंपल पार्ट असा आहे, सिन्स सेक ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू ए स्क्वेअर, असं काहीतरी एक्झाम्पल आहे. ओके, एक काम करा, हा जो सेक आहे, कारण सेक मध्ये गेल्यानंतर ते एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड आहे, बरोबर, एक काम करा, हा सेक इकडच्या बाजूला पाठवून द्या. बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये ट्रिक आहे काय, हा सेक जो आहे तो इकडच्या बाजूला पाठवून द्या, म्हणजे मला असं काहीतरी मिळेल, एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर. इज इट कॉन्स्टंट? That one is a constant value. Derivative of that constant term 0. त्याचा संबंधच निघून जातो डायरेक्ट, म्हणजे सेक राहतच नाही. पण इथे सॉल्व्ह करताना आपल्याला u अपॉन v वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? u अपॉन v. नाव डिफरन्शिएट करा मग आता विथ रिस्पेक्टिव्ह x. चला मग आता मला सांगा u अपॉन v नुसार जसं सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ first function minus into whole divided by x minus y bracket square equal to याचा डेरिव्हेटिव्ह काय आला. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह काय मला सांगा, चला पटकन आता. x minus y into 1 plus dy by dx बर माइनस एक्स प्लस वाय 1 माइनस डिवाय बाय dx इक्वल्स टू, बर डिनॉमिनेटरचं काय होईल, होल डिवायडेड बाय कशाला म्हणायचं, एक्स मायनस वाय स्क्वेअर तिकडे जाताना 0 होऊन जाईल. तिकडे हा डिनॉमिनेटर आहे ना एक्स मायनस वाय स्क्वेअर, बरोबर आहे, मग हा तिकडे जाताना 0 होऊन जाईल, त्याला लिहूच नका डायरेक्ट, तो असा पण 0च होणार आहे, बरोबर. मग आपलं रेग्युलर जसं दिसतं त्याच पद्धतीने येऊ लागलं. डिवाय बाय डीएक्स च्या टर्म एका बाजूला काढा, त्याच्या अगोदर एक्स मायनस वाय आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या, म्हणजेच काय एक्स मायनस वाय प्लस एक्स मायनस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स मायनस एक्स मायनस सॉरी एक्स प्लस वाय मायनस मायनस गेट प्लस एक्स प्लस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स इक्वल्स टू 0. या दोघही टर्म त्या बाजूला जाऊ द्या. ओके, ब्रॅकेट काढून टाका, ऍडजस्टमेंट होऊन जाईल. आणि यांच्या दोघांमध्ये डिवाय बाय डीएक्स कॉमन काढला, एक्स मायनस वाय प्लस एक्स प्लस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स. ओके, हा मायनस मध्ये होता एक्स प्लस वाय, तिकडे जाताना प्लस मध्ये, म्हणजे एक्स प्लस वाय ब्रॅकेटच्या ब्रॅकेट गेला ना, आणि हा प्लस मध्ये होता तिकडे जाताना मायनस मध्ये, मायनस एक्स प्लस वाय, प्लस एक्स होता तिकडे जाताना मायनस झाला, मायनस वाय होता तिकडे जाताना प्लस झाला. ओके, देन x plus x is 2x into is equals to y plus y 2y, 2 get cancel, x तिकडे जाताना डिवाइड झाला, dy by dx equals to, बघा बरं मला हे शोध करायचं होतं, कळत आहे, म्हणजे ह्या फॉर्मॅट मधले एक्झाम्पल भरपूर आहे. ओके, एक्सरसाइज आपली, म्हणजे जर एक्सरसाइजचा विचार केला तर एक्सरसाइज मधला जो क्वेश्चन नंबर 4 आहे, एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 पूर्णपणे याच्यावरच डिपेंडेड आहे, पूर्णपणे याच्यावरच डिपेंडेड आहे, लक्षात घ्या.
ओके, आता मी जे पुढचं एक्झाम्पल घेतो ते एकदम सोपं होऊन जातं. कसं सोपं होऊन जातं ते पण लक्षात घ्या, कारण हे पुढचे जेवढे पण एक्झाम्पल आहे ना ह्या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे काय होतात की जे सर्व डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सर्व काय होऊन जातात, एका बाजूचे झिरो होऊन जातात, ते तिकडे बाजूला ट्रान्सफर करून द्यायचे. पण आता दोन एक्झाम्पल लॉग मधले, ट्रिग्नोमेट्रीचं सांगितलं कसं करायचं, पण आता लॉग आणि एक्सपोनेन्शियल मध्ये असलं तर काय करायचं. ओके, मग बघा आता लॉग आणि एक्सपोनेन्शियल मध्ये राहिलं तर कसं सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन तोच राहील ना. सेफ एक्झाम्पल नंबर 421 किती नंबर. ओके, इफ लॉग मधलं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. लॉग ऑफ x raised to 20 minus y raised to 20 divided by x raised to 20 plus y raised to 20 is equals to 20. Then show that dy by d is equal to y upon x. लॉग मध्ये याचा बेस ई आहे, जस्ट कन्वर्ट लॉग फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा लॉग फॉर्म बरोबर ना. मग जर असं घेतलं असेल लॉग एक्स टू द बेस ई इज इक्वल्स टू एम, किंवा आपण असं घेऊ लॉग एम टू द बेस ई इज इक्वल्स टू एक्स, दॅट्स वन इज एम इज इक्वल्स टू, याचाच फॉर्म आहे हा, सेम आहे. लॉगॅरिथम फॉर्म मधून एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळवला होता, एक्सपोनेन्शियल मधून लॉगॅरिथम मिळवला होता. लॉग एम टू द बेस ई असला तर एम इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स मध्ये येतो. जिथे दिलेला नसतो तिथे कोण असतो, ई असतो. मग हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये गेला तर काय, एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 अपॉन एक्स रेस टू 20 प्लस वाय रेस टू 20 इज इक्वल्स टू ई रेस टू 20. इज इट कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू 20 चा डेरिव्हेटिव्ह 0, आणि याला सॉल्व्ह करताना यू अपॉन व्ही, आता जसं सॉल्व्ह केलं त्या पद्धतीने बरोबर ना. मग परत त्याचा वाय अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. यू अपॉन व्ही ने सॉल्व्ह करा, तुम्हाला वाय अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह मिळेल. तसंच अजून एक एक्झाम्पल असंच आहे, सेम एक्झाम्पल, फंक्शन तसंच दिलेलं आहे. कसं दिलंय बघा, इफ ई रेस टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ईच्या पॉवरला साइन वेगळी मायनस आणि प्लस. ओके, नाउ इक्वल्स टू ए, equals to a. Just convert exponential form to logarithmic form. आताच लिहिलं होतं ना आपण, log of m to the base e equal to x, which implies that m is equals to e raised to x. हा e आहे, हा x आहे आणि हा m आहे. मग याचाच फॉर्म लिहिताना याला कसं लिहिणार, क्वेश्चन तोच, देन शो दॅट dy by d is equal to y upon x. ओके, मग याला लॉग अप्लाय करायचा. लॉगची काही गरज नाही, लॉग ऑफ एम टू द जस्ट वी हॅव टू कन्वर्ट दॅम ना. एक्स काय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू लॉग ए टू द बेस ई, log a to the base e, log m to the base e equal to x, which is equals to m is equals to m काय a e raised to x. बरोबर, याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, लॉग ए 0, डेरिव्हेटिव्ह 0 झाला, परत यू अपॉन. म्हणजे ही ऍडजस्टमेंट आपल्याला जमायला पाहिजे. एकदा जर ते एक्झाम्पल जमायला लागलेत की आपल्याला ती ऍडजस्टमेंट कळायला लागते आणि सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जातं. समजतंय. ओके, कळतंय का सर्वांना. ठीक आहे.